राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। ज्ञानोबरांचं काम पुढे चालवण्यासाठी एकनाथ महाराजांचा जन्म आहे आणि नामदेवाचं काम पुढे चालवण्यासाठी तुकोबरांचा जन्म आहे। आणि मग नळोबाराय म्हणतात नामदेव राया कुणाची अवतार आहे? जगद्गुरु तुकोबरांचं सुंदर वर्णन केलं बरं। तुकोबराय निळोबराय असं म्हणतात, जगद्गुरु तुकया अवतार नाम याचा संप्रदाय सकाळांचा येथोनिया। ज्या जगद्गुरु तुकोबराय नामदेवाचा अवतार आहे असं म्हणतात ते विचाराचे वारसदार आणि खऱ्या अर्थानं नामदेवाचं राहिलेलं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म। नामदेवे केले स्वप्नाचे जागे, सवे येऊन या पांडुरंगे सांगितले काम करावे, कवित्व वावके निमित्त बोलू नये। तुकोबा तुम्ही तुझ्या स्वप्नात आलाय, शतकोटी अभंगाची मी प्रतिज्ञा केली होती की पूर्णत्वाला जात नाही, म्हणून तुला शतकोटी अभंग तुला करायचे, ते पूर्णत्वाला न्यायचे। मी पांडुरंगाच्या साक्षीने तुला सांगतो, येताना मी पांडुरंगाला घेऊन आले, मला सबब सांगू नको। तुला सत्यातल्या कीर्तनाला यावाच लागेल, गाई विली म्हैस विली हे कारण सांगू नको। मी उन्हीच्या लग्नाला जायचंय, नेवण्याचा टिळा आहे सांगू नको। तुला पहिल्या रामकृष्ण हरीपासून यावा लागेल। एक प्रामाणिकपणे सांगू, सत्य फक्त फंक्शन झाले, ऍक्शन काहीच नाही। याचं कारण कळालं, लोक सत्याला कधी येतात बरं कीर्तनाला? आम्ही मला वाटतंय त्या कात्रच्या कीर्तनाला गेलो होतो, लेट झाला होता, पंचपदी सुरू होऊन गेली होती, पहिला अभंग संपला होता, त्यांना म्हणलं दुसरा घ्या आता, तोपर्यंत पोहोचतो म्हणून म्हणलं डायरेक्ट स्टेजवर गेल्यावर आपण काय करू, फेटा बघू, तेवढी वेळच झाला होता। आणि पळता पळता फेटा बघत होतो, पटपट 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 चाललो होतो, 2-4 बाया उभ्या होत्या रोडला आणि त्यांच्या बायांच्या चर्चा चालू होती, खेळायला लगेच जायचे, त्यांचं लय हा हू चालते। आता हे हा हू आहे, महाराज आलेले आहे, कीर्तनाला सुरुवात करायचंय, चला आळंदीचे विद्यार्थी चला, मृदुंगमणी चला, गायक चला। आता ही पहिली आरोळी कुणाला आहे हो? जे घरात आहे त्यांना आरोळी सगळे आलेली आहे आणि पहिल्या रामकृष्ण हरीला जे गेट मधून आले त्यांची सगळी पापं धुवून जातात, ते शेवटपर्यंत थांबतात। म्हणून हे ज्याचा अर्थ कळाला त्याचं जीवन। म्हणून कीर्तनाला कधीच लेट करू नका, कीर्तनाला सुरुवातीपासून जा। आणि काही अशी खोडीची आहे, 10 ते 12 वर्ष सरदाचं कीर्तन राहतो आणि ते लई लेट येते, ती गावातच गाडीत बसते आणि तिथून फोन करते, किती वेळ राहिलाय रे? ते म्हणे महाराजाला आता हार घातलाय, असं का? मग काय 15 मिनिटाचं बोलू, ते गाडीत घेतो आणि उतरातून लई लोकांच्या पटकन खाली बसतो, पार महाराजाला लोटांगून घेतो आणि घेतल्यावर महाराज जरा चढायला लागला, उरकाना उठा उठा उठा, लेट येऊ द्या, उशीर झालाय। आणि जे आधी बसले ते म्हणते महाराजांना 5 मिनिटं चालू द्या, कारण त्यांना कीर्तन समजले। याला कीर्तन समजलं नाही, यांनी फक्त काय केले, कीर्तन इंटरेस्ट आहे असं दाखवलंय, पण कमिटमेंट काहीच नाही। जोपर्यंत कीर्तनातला इंटरेस्ट पेक्षा मी कीर्तनाला कमिटमेंट करीन, गावातल्या सत्याला पहिल्या दिवसापासून मी हजर राहील, पहिल्या रामकृष्ण हरी ती कमिटमेंट केली स्वतःला की शेवटच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत माणसं येतील। आणि एक सांगू प्रामाणिकपणे, हे ज्या वेळेस घडेल ना त्यावेळेस अखंड हरिनाम सप्ताह सफल झाला। विठ्ठल राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।